नमस्कार मंडळी. तर बघा सगळेजण कशा आहात. तर मंडळी आज व्हिडिओ बनवण्याचा उद्देश लय म्हणजे लय भारी आहे. तुम्ही सुद्धा म्हणताल की आज आम्हाला भेटायला बघा आमच्या बादशा आलेत आणि आमच्या बादशा सध्या बघा आमच्या बादशा किती वर्षानंतर आले तुम्हाला सांगतो. लग्न करून कुणाला 3 वर्ष झाले, कुणाला 4 वर्ष असे झाले आणि त्यांना काय यायचं होत नव्हतं. आणि एकदा लग्न झालं की कुठल्या पण मुलीला लवकर माहेरला यायला जमत नाही आणि मामाकडे म्हटल्यानंतर थोडा वेळच लागतो. त्यामुळे आमच्या बादशा दोन्ही पण आलेले आहेत. मोठ्या बहिणीच्या माझ्या 2 बादशा आहेत आणि अशा प्रकारे दोन्ही बादशा मामाला आणि मामीला भेटायला आलेले आहेत. तर तुम्हाला दाखवतो आमची बादशी आल्याबरोबर आम्हाला भेटली आणि 2 गोष्टी सुंदर सांगितली, बोलली. आम्हाला खूप बरं वाटलं आणि खूप बरं वाटल्याच्या नंतर आमच्या बादशीला काही घरी बसू वाटत नव्हतं. ती बोलली की मामी तर दररोज करतेच काम आणि मी आज मामी थोडं मदत करते म्हणून ती मामीला स्वयंपाकामध्ये मदत करायला गेलेली आहे. तर बघा मंडळी आज आमची मजा मस्ती कधी चालूच आहे. जास्त करून आमच्या व्हिडिओमध्ये मजा मस्ती कधी येत नसती, कारण मी आणि पल्लवी आम्ही दोघंच असतो आणि आमचे व्हिडिओ थोडेसे शांत असतात. तर चला आमची बादशी काय करायला लागली आणि मामा मामीला काय करून खूप घालणार बघू मग. चला. तर बघा मंडळी ही आहे आमची छोटी बादशी आणि बघा त्यानंतर बघा ही आहे आमची मोठी बादशी. मोठ्या बादशीला आमच्या काय व्हिडिओमध्ये यायचं नाही. तर आमची छोटी बादशी किती छान स्वयंपाक करायला लागली आणि चपात्या वगैरे मामीला लाटून द्यायला लागली आणि त्या साईडला पल्लवी सुद्धा चपात्या वगैरे छानपैकी भाजायला चालू केली. तर बघा मंडळी आज बादशा आलेत म्हणून मामी सुद्धा खुश झाली आणि मामी खुश झाल्यामुळं मामीनं बघा बादशासाठी काय भारी स्वयंपाक केलेला आहे. तर बघा मंडळी आमच्या दोन्ही बादशा आलेत म्हणून मामीसुद्धा खूप खुश झालेली आहे, पल्लवीसुद्धा खूप खुश झाली आणि त्यामुळे लवकरात लवकर आपलं स्वयंपाकाची तयारी लागली होती. आणि मी कामावरून येतानाच थोडंसं पनीर वाटाणे वगैरे सगळं मसाले वगैरे घेऊन आलो होतो आणि त्यानंतर बघा पल्लवीनं 1 नंबर भाजी बनवली आहे आणि ते बघा कढई पनीर बनवले. तर मंडळी तुम्ही नक्की सांगा पल्लवीची भाजी कशी झाली. तर बघा भाजी किती छान झालेली आहे, एकदम मस्त आपल्या हॉटेलसारखी भाजी झालेली आहे आणि त्या साईडला गरम गरम चपात्या चालू आहेत. पल्लवी चपाती भाजायला लागली आणि बघा आमची छोटी भाची सुद्धा चपात्याचं लाटून द्यायला लागली. तर बघा मंडळी आमच्या बादशा इतक्या वर्षातून आल्या पण त्याला जरा सुद्धा घर नाही. मामाचं घर म्हणजे एक आपल्या मम्मी आणि पप्पाचं घर म्हणून लगेच आमची छोटी बादशी स्वयंपाकाला लागली आणि आमच्या पल्लवीला मदत करायला लागली. तर बघा आज पल्लवीची चपात्या, पनीरची भाजी आणि छानपैकी आपला राईस अशा प्रकारे जेवायला तयार केलेले आहे. तर तुम्हाला नक्की दाखवणार आहे आज आम्ही काय जेवणार आहोत. तर जेवणासाठी सुद्धा आमची पनीर कशी बसणार आहे ते सुद्धा नक्की बघा आणि पल्लवीची पनीरची भाजी तुम्हाला कशी वाटली ते आम्हाला कमेंटमध्ये कळवा. आणि त्याच प्रकारे बघा मंडळी तुम्हाला जर पनीरची भाजीची जर रेसिपी पाहिजे असेल किंवा बघायची असेल तर नक्की कमेंट करा की तुम्ही भाजीची रेसिपी बनवून दाखवा म्हणून. तर ते सुद्धा आम्ही तुम्हाला एखाद्या व्हिडिओमध्ये दाखवू म्हणून. तर अशा प्रकारे आजचा फॅमिली ब्लॉग आहे आणि आज आमच्या घरामध्ये इतकं आनंदाचं वातावरण आलंय काय विचारूच नका. बघा आमच्या बाचींचे लेकरं वगैरे खूप छान छान आहेत, छोटे छोटे आहेत. एक छोटी म्हणजे झोपलेली दाखवतो. तर बघा मंडळी ही आमच्या मोठ्या बाचीची मुलगी आहे आणि ही सुद्धा झोपलेली आहे. बघा त्यानंतर बघा ही आमची मोठ्या बाचीचीच मुलगी आहे, हिचं नाव आहे परी आणि बघा हे कृष्ण आहे, हे कोण कार्तिक आहे आणि बघा बाहुलीचं सगळं कापूस काढून कसं म्हणजे घाण करायला लागलेत. आणि बघा हिवा आमचा छोट्या बाचीचा काना इकडे बघ, हाय करा. अय कार्तिक हाय करा सगळ्यांना. कार्तिक अय हाय करा सगळ्यांना. तर बघा सगळेजण आपल्या आपल्या कामामध्ये व्यस्त आहेत. तर बघा मंडळी अशा प्रकारे स्वयंपाक वगैरे झालेला पल्लवीचा आणि पल्लवी सगळ्यांना बघा जेवायला वाढलेली आहे. बघा हे आहेत आमच्या बादशा. ही आली आमची माड्यावरून. आपल्या सोलापूर जिल्ह्यामध्ये माडा म्हणून एक गाव आहे आणि त्या गावाकडून आमची बादशा आम्हाला भेटायला आलेली. आणि बघा ह्यो आहे आमच्या बाचीचा माड्यावरून आलेल्या बाचीचा मुलगा काना. आणि बघा त्यानंतर बघा ही आहे आमची परी. ही आमची परी बघा पुण्याला राहते आणि एकदम पुणेरी स्टाईलमध्ये आलेली आहे आपल्या आजोबाच्या घरी. आणि बघा ही आमची मोठी बादशी. तर बघा अशा प्रकारे आमचं जेवणाचं वगैरे बेत चालू आहे आणि पल्लवीनं बघा मंडळी आज जेवायला वगैरे काय केलेलं आहे. तर आज पल्लवीनं मस्तपैकी केलेलं आहे. तर बघा मंडळी अशा प्रकारे ना आमचा आज पल्लवीनं भाच्यांसाठी पनीरची भाजी, राईस, चपात्या अशा प्रकारे बेत केले. आणि आता तुम्हाला दाखवतो छोट्या फॅमिलीला भेटण्यासाठी छोटे छोटे बाळं आले, छोटे छोटे आमच्या बादशा आलेत. आमच्या बादशा माझ्या बरोबरच्याच आहेत पण तरीसुद्धा मामासाठी किती केले तरी बादशा आपल्या छोट्याच असतात.
आणि छोट्या फॅमिलीमध्ये अशा प्रकारे एक सर्वांची आज एक भेट झालेली आहे. आणि तुम्हाला माहीत आहे आमच्या व्हिडिओमध्ये कधी जास्त करून बाहेरची लोक किंवा पाहुणे रावळे नसतात, पण आज आज अचानकच एक वेळ आली की सगळ्यांना एकत्र यावं लागलं आणि भेटून खूप बरं वाटलं. तर मंडळी आता आपण बघूया, थोडंसं जेवण करूया आणि बघूया पल्लवी आज जेवण कसं बनवले. पनीरची भाजी आणि चपात्या. आणि आज पल्लवीनं पनीरची भाजी करते वेळेस आमच्या बाचीनं सुद्धा थोडीशी मदत केली आणि चपात्या वगैरे आज आपण या सगळ्या चपात्यांचं बाचीनं मस्त माड्याच्या टाईपमध्ये केलेले आहेत. आज सोलापूरच्या चपात्या बनलेल्या आहेत. तर आपण बघूया सोलापूरच्या चपात्या कशा लागतात पनीरसोबत. चला आपण जेवण करूया, मग आपण परत आणि थोडंसं नंतर बोलू. तर बघा मंडळी, जेवण वगैरे सगळं झालं आणि आमच्या बाच्यांना काय राहायला काय वेळ नव्हतं, त्यामुळं बाच्चा लगेच आमच्या रेडी होऊन तयार झाला निघाला. तर बघा पल्लवी आता संध्याकाळचं टाईम झालं म्हणून आपल्या सुवासिनीचं कुक वगैरे लावावं लागले सगळ्यांना. बघा ही आमची छोटी सुद्धा आता उठलेली आहे, छोटी झोपली होती. तर बघा मंडळी अशा प्रकारे आमचं जेवण वगैरे सगळं झालं आणि आमची माड्यावरून आलेली भाजी चपात्या वगैरे बनवली होती. तर त्या चपात्या वगैरे इतक्या छान झाल्या होत्या, काय विचारूच नका. आणि त्याचप्रकारे आमचा भाच्यासुद्धा खूप खुश झाला मामाला मामीला भेटून. आणि अवघा कसं असतं म्हणता का, माणसाने कधीतरी आपल्या माणसाकडे गेलं पाहिजे, राहिलं पाहिजे, तर आपल्या जीवाला बरं वाटतं. कारण का आपण आपलं नातं जपलं तरच हे नातं कायमचं राहतं. आणि खरंच माणसाने एकमेकाकडे आलं पाहिजे बरं का. आल्यानंतर प्रत्येकालाच आनंद होतो. आम्हाला सुद्धा आमच्या भाच्या आल्यावर खूप आनंद झाला, त्यांनासुद्धा खूप आनंद झाला. तर मंडळी बघा अशा प्रकारे आज आमच्या छोट्या फॅमिलीचा दिवस गेलेला आहे. तर मंडळी तुम्हाला आमचा छोट्या फॅमिलीचा ब्लॉग कसा वाटला आणि आमच्या भाच्या आम्हाला भेटल्यानंतर आम्हाला जो आनंद झाला तो आम्हाला एकदम एवढा आनंद झाला की काय विचारूच नका. तिथे भाच्या जास्त करून कधी येत नाही तिकडं, पण अचानक आल्या होत्या म्हणून एक निमित्तानं एक भेट झाली. तर मंडळी तुम्हाला आमचा ब्लॉग कसा वाटला ते तुम्ही आम्हाला कमेंट नक्की कळवा. आणि त्याचप्रकारे छोट्या फॅमिलीला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.